ची मागणी जैन समाजाने केली आहे। बैठकीमध्ये राजू शेट्टी यांच्याकडे जैन समाजाच्या बांधवांनी मागणी केलेली आहे। तर जैन बोर्डिंग प्रकरणी आता हे प्रकरण मोदींपर्यंत गेलं पाहिजे, मोदींसोबत आमची बैठक लावा अशी मागणी करण्यात येते जैन समाजाकडून। और मेरी तबीयत ठीक रही तो मैं गुरुदेव के दर्शन के लिए आऊंगा और आपके ये आंदोलन में मेरा पूरा सहयोग रहेगा। मेरे तन मन धन से वो उन्होंने कहा कि या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, जैन समाज आता चांगलाच आक्रमक झालाय, काय मागणी करतायत ते? माधवी, जर आपण बघितलं तर गेले बरेच दिवस पुण्यातील जे जैन बोर्डिंग जागेचा जो गैरव्यवहार झालेला आहे त्या प्रकरणी आरोप प्रत्यारोप होत आहेत, राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि त्याचवेळी आता हे जमीन कशा पद्धतीने वाचवता येईल यासाठी संपूर्ण जैन बांधव आणि त्यांचे जे गुरु आहेत ते देखील एकवटलेले आहेत। आणि आज जर आपण बघितलं तर याच जैन बोर्डिंगच्या जागेत एक मोठी बैठक आयोजित केलेली आहे, चिंतन बैठक। या बैठकीत जे त्यांचे गुरु आहेत आणि जैन समाजातील जे मोठ्या संख्येने बांधव या बैठकीला उपस्थित आहेत आणि माजी खासदार राजू शेट्टी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि जैन समाजातील जे इतर लोक आहेत त्यांच्याकडून राजू शेट्टींकडे मागणी होती की तुम्ही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करा, त्यांच्यासोबत या संदर्भात बैठक व्हायला हवी। त्यांना देखील कळावं की कशा पद्धतीने या ठिकाणी जागा मोठ्या मोठ्या बिल्डरांकडून घेतली जाते, लुबाडली जाते, जाणून बुजून जैन समाजाचं जे मंदिर आहे त्याच्यावर ताबा मिळवला जातोय आणि हे सगळ्या काही गोष्टी पंतप्रधानांच्या कानावर देखील जायला हव्यात अशा पद्धतीने जैन समाजाकडून या ठिकाणी मागणी होतीये। त्याचवेळी आता जर आपण बघितलं तर आतमध्ये मोठ्या संख्येने त्यांचे गुरु देखील उपस्थित आहेत, ते देखील काहीसे आक्रमक झालेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आता मुरलीधर जे खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी देखील यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला ही जागा परत एकदा मिळवून देण्यासाठी पूर्ण मदत करावी ही देखील त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। अर्थातच काल मुरलीधर मोहोळ या ठिकाणी येऊन गेले। कशी पावलं उचलतो, काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मिकी, अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद हे सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा।